नमस्कार. देव माझं अति स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट दादा आहे. दादा एक सांगा, की गेले वर्ष दीड वर्षापासून बघतोय, की ज्या प्रकारे व्हिडिओज येतात, YouTubeवरती येतात, न्यूज येतात, आता ते खऱ्याचं प्रकरण झालेलं आहे. हे आपण काय अधोपतनाला निघालोय? तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? अच्छा. श्रीराम सर्वांना नमस्कार. आणि आजचा जो विषय आहे तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर रामायणाचं सुंदर बन हा विषय रेकॉर्ड करतायत. पण मध्ये मुद्दामून हा भाग करावा असं एवढ्यासाठी वाटलं की अजून समाजाचा लॉस होता कामा नये, म्हणजे समाजाचं अजून नुकसान होता कामा नये. कारण ज्या तऱ्हेने आत्ता बाहेरचं वातावरण आहे त्या अनुषंगाने आपण निश्चितच प्रगतीपथ नाही तर अधोगतीला चाललेलो आहे. हे अगदी काळ्या दगडावरची रेघ आहे. आपण अडचणीतनं बाहेर पडण्याच्या ऐवजी आपण आपल्या अडचणी वाढवून घेऊन पुढं त्याचं अतिशय एक मोठा स्वतःच्या भोवती अडचणींचा डोंगर उभं करण्याची प्रक्रिया आत्तापासनं चालू झालेली. आणि जी पुढं पिढी येणार आहे त्या पिढीला मनुष्य दोन प्रकारे अधू होतो. एक शारीरिक होतो आणि एक मानसिक होतो. म्हणजे तुमची मुलं पुढं जी आता जन्म घेतलेली किंवा आता 4थी-5वीत असतील की ज्यांना आपण मंदिरामध्ये घेऊन जातो, आपल्याबरोबर दर्शनाला मठात घेऊन जातो, मंदिरात घेऊन जातो, तर ह्यांना ही सगळी एक पंगू म्हणून आता जगाला पुढची पिढी मार्गी होणार आहे. कारण तुम्ही त्यांचे आई वडीलच हे त्यांच्या मनामध्ये स्वकर्माचा अभाव हा भाग नक्की करत आहेत की तुझ्यामध्ये काही स्वकर्म नाहीये, तर तू हा इथं येऊन आधार घे, इथं आधार आहे आणि ह्या आधाराचं जर तुला फळ प्राप्त पाहिजे असेल किंवा तुला करायचं असेल जीवनामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे आत्ता बाळकडू दुर्दैवाने आपण सगळे जे पालक आहोत हे मुलांना देत आहोत. वाक्य थोडंसं द्विअर्थी होतं. एक पहिला भाग म्हणजे आपण लहानपणापासून बघितलं की संस्कार वर्ग होते. तर संस्कार वर्ग म्हणजे संस्कार असणं आणि त्याचा जो अभ्यास आहे हा भाग वेगळा झाला. आणि अध्यात्माचा वापर करून माणसांना दुर्बल करून ठेवणं हा एक भाग वेगळा झाला. तर आपण दुसऱ्या वर्गामध्ये, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये आता मुलांना ढकलत आहोत. ह्या गोष्टी खरंच अस्वस्थता निर्माण करणार आहेत. वास्तविक आपण ह्याच्यावरती अगोदर 1-2 व्हिडिओमध्ये स्पष्टीकरण तेव्हाच दिलेलं आहे. पण जसं म्हणतात की म्हणजे एक परवा मी याच्यावर एक पोस्ट वाचली की लहानपणी आपण काही जर अभ्यास केला नाही किंवा घाबरायचं असेल तर आपल्याला आई बाबा म्हणायचे की जर तू काय अभ्यास केला नाही, नीट वागला नाहीस, जेवढं खाल्लं नाहीस तर बुवा येईल. आणि तो खरंच आज बुवा आला आणि त्यांनी संबंध आयुष्य उद्ध्वस्त केलं. आज समाज माध्यमामध्ये आपण ह्या 4-5 दिवसामध्ये एका व्यक्तीवरती चाललेले आरोप किंवा त्याचं सगळं राजकारणातले असलेली निगडीत चित्रपट सृष्टीतली असलेली माणसं आपण हे पाहत आहोत. आणि हे पाहत असताना आपण ते फक्त जाहिरातीवर किंवा ते जे इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ येतात ते बघणं, त्याच्यात अजून काही आपल्याला जसं म्हणतात की आंबट स्वभावामुळे अजून काही त्याच्यात खोल पाहायला मिळते का, ही सगळी विकृती निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याला खतपाणी कोण घालताय तर आपण घालतोय. ह्या माणसांची आता जे नाव घेऊनच बोलू होते खरात म्हणून आहे, आता त्यांनी ज्यांच्यावरती आता त्यांना पकडलं गेलेलं आहे, त्याचं सगळं त्या माणसाचं जर तुम्ही नीट बघितलं तर परमेश्वरांनी प्रत्येक माणसाला बुद्धी नावाचा प्रकार जो दिलेला आहे हा मनुष्य वापरतच नाही. अशी जर गोष्टी व्हायला लागल्या आणि कसं असतं माणसं बोलत नाहीत म्हणजे स्वार्थ किती माणसाचा भक्तीमध्ये स्वार्थ किती लपलाय बघा.
आज एवढी प्रकरणं किंवा एवढ्या गोष्टी, मग नाशिक शहरामध्ये एवढ्या त्यांच्या विरुद्ध तक्रारी, अमुक शहरात एवढ्या तक्रारी, ह्या आज यायला लागल्या. पण गोष्टी कधीच घडून गेलेल्या आहेत. मग गोष्टी जेव्हा घडल्या तेव्हा त्याला वाचा एवढ्यासाठी फोडले नाही की ह्याच्यातनं माझा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर हा माणूस चांगला आहे, आणि जर नाही झाला तर हा माणूस वाईट आहे. म्हणजे अशा सुद्धा दृष्टिकोनातनं माणसं बळी पडतात, किंवा अशा तऱ्हेने ही अध्यात्म एवढं कळायला पाहिजे ना आपण की कुठं चाललो आहे. म्हणजे आज आता आपण स्वामींचं उदाहरण घेऊ. आता छानपैकी पादुकांचं दर्शन झालं, त्यांच्या तो मणी का गोटी असं आपण म्हणू की त्याचं दर्शनाचा इथं लाभ सगळ्यांना करून दिला. पण कधी तुमच्या कधी मनात आलं का की कधी ती गोटी त्यांनी अशी धरलेली दाखवलेली आहे की अंगठा आणि पहिलं आपलं सूर्याचं बोट म्हणजे रवीचं बोट, ह्याच्यामध्ये ती अशी गोटी धरलेली दाखवली. बऱ्याच चित्रात आहे, किंवा हे काय आहे, कशाला धरली असेल त्यांनी, हा प्रश्न आपल्या मनामध्ये कधी येत नाही. किंवा ह्याच्या पाठीमागं त्या संतांचा सांगण्याचा उद्देश काय असेल. पण नाही, त्यांच्या ह्यांचं आपण फक्त दर्शन घेऊ, मग हे करू, मग ते खरं आहे का खोटं आहे ह्याच्यात वादात, ह्या पेक्षा त्याचा जर तुम्ही नीट त्याचा अभ्यास केला की काय आहे हातामध्ये, तर तुम्हाला ते लक्षात येईल. आपण किती स्वाध्यायाच्या दृष्टिकोनातनं त्याचा अर्थ काय होतो धरून चालू आपण. चला की स्वामींच्या हातामध्ये गोटी किंवा तो मणी आहे, ठीक आहे, त्याचा आकार कसा आहे तर गोल आहे, म्हणजे पृथ्वीचा आकार आहे. म्हणजे हे पूर्ण जग हे ज्यांनी आपल्या हातात ठेवलेलं आहे, की ह्या जगावर ज्यांची सत्ता आहे असे हे महाराज. कशाच्या मध्ये आहे, पित्रलोक आणि स्वर्गलोक ह्याच्यामध्ये ही पृथ्वी धरलेली आहे गोल, आणि ह्याच्यामध्ये त्यांचा वास आहे, असं त्या कृतीचा एक अर्थ होतो. पण आपण त्या गोष्टीच्या फक्त ही त्यांचं हे हातात धरलेली आहे, पण ती का धरलेली आहे. शंकराच्या हातामध्ये डमरू का आहे, त्रिशूळ का आहे, कारण आहेत ना ती. मग तसं याच्या हातात कारण काय, तर तो स्वाध्यायाच्या दृष्टिकोनातनं भाग झाला. तर त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण फक्त जाऊन त्या पादुकांचं आणि काय एवढी हजारोनी घेतलं, तुम्ही तिथनं काय घेऊन आलात असं जर प्रश्न विचारला तर दर्शन ह्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही सांगू शकणार नाही. दादा ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सांगतो की हे माझ्या घरचं मी सांगतो तुम्हाला की मी असे काही व्हिडिओज दाखवले, बायकोला बघितलं, हे दाखवलं बघ की हे अशा गोष्टी घडतात, ती अख्खा व्हिडिओ बघायला बसली. मग तिला विचारलं, मी तुला एवढं सेक्शन बघायला सांगितलं, नाही नाही मला ते बघायचंय. क्युरिओसिटी किल्स द कॅट. एक्झॅक्टली. इतकं क्युरियस बनतं मांजर, त्याच्यामुळे अधोपतन तिचं होतं. एक्झॅक्टली. तर ह्या गोष्टींचं काय होतं, मग आता कसं झालं बघा, तो कार्यक्रम होता तेव्हा दोन ठिकाणी होता, छान आयोजकांनी ते. आणखीन एक गोटी निघाली आहे, आणखीन एक माझ्याकडे व्हिडिओ आलेला आणखीन एका गोटीचा, म्हणजे टोटल 4 गोट्या. पण तेच सांगताय ना की आपण ह्या गोष्टींच्या मागे जायला नाही. तत्व जे असतं ना, ह्या तत्वाचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि मध्ये आता मी एक मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा व्हिडिओ एक ऐकलेला होता की जसं आपण बरं रिक्षा गाड्यांवरती दिलेलं असतं बघा की आईची कृपा, बाबांची कृपा, भावाची कृपा, स्वामींची कृपा, महाराजांची कृपा असं लिहिलेलं असतं. का तर एकतर जिथं भाऊंची किंवा आईंची कृपा की तिथं त्या आईने त्याला फायनान्स केलेला असतो किंवा दिलेलं असतं, महाराजांच्या किंवा त्यांच्या आशीर्वादाने झालेलं असतं. पण ती गाडीचा हप्ता कोण भरत असतो, तो माणूस भरत असतो. असं कृपा झाली, कृपा, भक्ती आणि वास्तव्य ह्या 3 गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आज म्हणजे काय आहे, तुम्ही आपण जे म्हणतो ना ह्या जसं आज वयाची आपण गेली 5 वर्ष ही स्वामींचा प्रगट दिन असो नाहीतर इतर कुठले दिवस असो, महाराजांचा प्रगट दिन असो किंवा काही असो, हल्ली मला कळत नाही किंवा असा हा प्रश्न पडतो की इतक्या जणांच्या अंगामध्ये, इतक्या जणांच्या घरांमध्ये ह्या गोष्टी कशा काय व्हायला लागल्या.
त्याला मग अनुमोदन करायचं. मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे दादा मुद्दामून त्याच्यामध्ये नमूद ना तुम्हाला करतो. एक ह्याच्यामध्ये आणखीन क्लॅरिटी देतो. ती क्लॅरिटी अशी की जर तुम्ही त्या गोष्टीबद्दल तुम्ही जर अविश्वास दाखवला, ह्या लोकांचं म्हणणं तुम्ही त्या व्यक्तीबद्दल अविश्वास नाही, स्वामींबद्दल अविश्वास अविश्वास. दाखवता. तर ते एक थोडक्यात एक आपण म्हणतो ना की ब्लॅकमेल करण्याचा हा एक भाग आहे. याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. आणि आत्ता फक्त ज्या व्यक्तीचं नाव घेऊ शकत नाही, ही काही महिन्यापूर्वीची, एक दीड महिन्यापूर्वीचीच घडलेली घटना आहे. एक चॅनलवाले गृहस्थच माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, आपण एक तुमचा पॉडकास्ट तयार करू, तुम्ही मला 10,000 रुपये द्या. म्हटलं पॉडकास्ट तयार करायचं आणि तुम्हाला मी 10,000 रुपये द्यायचे काही मला कळलं नाही. मग त्यांनी मला त्यांची स्कीम सांगितली. मी तुम्हाला कसं घडतंय हे सांगतोय की तुम्ही आम्हाला 10,000 रुपये द्यायचे, म्हणजे मी त्यांना 10,000 रुपये देणार. त्याच्या बदल्यात एक 12 ते 25, म्हणजे मला जेवढे भक्त माझे पाहिजेत की माझ्या बाजूने जे बोलतील की यांचा मला असा अनुभव आला, यांच्याकडे मी आले, असं झालं, तर असे 12चं पॅकेज वेगळं, 25चं पॅकेज वेगळं, हे ते मला प्रोव्हाइड करणार. आणि मग ते येऊन माझी स्तुती करणार, मग त्याचा तो सेट बसवणार, मग त्या सेटमध्ये सगळं मान्य करणार, मग त्याच्यामध्ये मी माझा ईमेल आय डी देणार, मग एक खास नंबर देणार. आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये 299 रुपये 300 रुपयांनी रजिस्ट्रेशन करायचं किंवा त्याच्यावरती मेल पाठवायची. आणि मग मी तुम्हाला सांगणार की अमुक अमुक तुम्ही एवढे पैसे भरा, 299 रुपये किंवा 99 रुपये, आणि तुम्हाला वेळ दिली जाईल. आणि अशा तऱ्हेने तुमचा महिन्याला कमीत कमी 1,00,000 रुपये तुम्हाला रिटर्न मिळतील. म्हणजे त्यांचे जे शब्द वापरतोय ते तुम्हाला सांगतोय. तर हे आपण असं करू. आता ह्याच्यामध्ये अध्यात्म कुठं आलं? कुठंच नाही आलं. ह्याचा बाजार मांडला गेलाय. आज ही माणसं मिळतात, आपण कधी बघतो की त्या जिथं ह्या सगळ्या रेकॉर्ड किंवा ह्या सगळ्या गोष्टी होतात अशा 99 रुपये, कारण आज मनुष्य इतका त्रस्त आहे, इतका त्रस्त आहे की तो 299 रुपयाकडे बघत नाही. पण 299 गुणिले जर तुम्ही नुसते 10,000 माणसं धरली तर त्या माणसाचा फायदा किती झाला? की जो चॅनलवाले हे विचारायला आले होते त्याने ते मला गणित समजून सांगितलं. त्याला म्हटलं इथनं तेव्हा चहा आला होता माझ्याकडे म्हणून त्याला मी पाजला, नाहीतर तशाच 2 शिव्या देऊन मी त्याला हाकलून दिलं असतं. की धर्माचा, अध्यात्माचा किती बाजार मांडावा आणि लोकांना किती वेडं बनवावं. आणि लोक बनतायत, लोक बनतायत. जे श्रद्धास्थाने, जे मूळ स्थाने तुम्ही पोथ्या वाचता, पोथीमध्ये दिलेलं असतं, ते सोडून तुम्ही इतर ठिकाणी कशासाठी काय तिथं आहे? असे कित्येक उदाहरणं आहेत. आपण गोळवणी महाराजांच्या मठामध्ये असलेल्या ढेकणे महाराजांचं उदाहरण 10 वेळा वाचलेलं आहे. किंवा असे कित्येक समर्थ स्वामी महाराजांचं त्यांनी सांगितलेलं आहे की कित्येक माणसं अशी ह्या गुहांमध्ये बसलेली आहेत की ह्यांना 100 वर्ष होऊन गेली पण त्यांना भगवंताचं दर्शन झालेलं नाहीये. मग आपल्या एका ह्याच्यामध्ये स्वामी अंगात येतात. आता हे स्वामी रूपच झालं. यांच्या मुखातनं स्वामीच बोलतात, यांच्या मुखातनं महाराज बोलतात. यांचा आदेश म्हणजे महाराजांचा आदेश. थोडंसं भान ठेवणं खरंच गरजेचं आहे. दादा तेच आहे ना, त्याच्यात गवळणी महाराजांचं असे कधी बोललं जात नाही. नाही जात. सद्गुरू मामा देशपांडेंचं कधी बोललं नाही जात होणार. नाही. हे तर अधिकारी लोक होते. त्यांनी जर झालं असतं तर त्यांनी केलं असतं. त्यांच्यामध्ये हे झाल्या असत्या गोष्टी त्यांनी करून ठेवलं असतं. पण आपण ह्याचं कारण माणसांचं तिथं जाणं की त्या अनुषंगाने नाहीये. तर आज निर्माण झालेल्या समस्या, ह्या समस्या आणि माणसाचा ताबडतोब त्याला हवा असलेला, आपण म्हणतो ना की मी कॉइन टाकलं की फोन जसा लगेच लागतो, तसं मी काहीतरी केलं तर मला ताबडतोब फळ पाहिजे. असं होत नाही. आणि अशा गोष्टी कधीही नसतात. असं अंगात येणं, एक लक्षात घ्या. परत ह्याच्या अनुषंगाने सांगतो, आपण लहानपणापासून बघत आलोय की कित्येक ठिकाणी मंदिरात देवीची मंदिरं असतात, काही ठिकाणी असतात, काही माणसांच्या अंगात येतात. ते अंगात नसतो किंवा तो संचार नसतो, तो ती शक्ती जी असते
म्हणजे ती शक्ती त्या देहामधल्या कंपनांना काढत असते, म्हणून त्याप्रमाणे ती झालेली कृती असते. याचे तुम्हाला गुगलवरती जा, अंगात कसं यायचं किंवा अंगात कसं येतं याचं बंगालमध्ये म्हणजे आपल्या कलकत्तामध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत, की तुम्हाला जर असं वाटत असेल की अमुक देव माझ्या अंगात यावा, तर तिथं तुम्हाला त्याची फी भरून त्याचं ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला तुमच्या अंगात यायला लागतं. आता याच्यापेक्षा अजून ओपन बाजार तो काय मांडायचा पाहिजे, म्हणजे किती बाजार मांडावा माणसाने. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही जेव्हा गोष्ट आली तेव्हा पहिल्यांदा आपण बघितलं की गाणगापूरला जिथं म्हणजे देहामध्ये जर कुठली वेगळी शक्ती असेल तर तिथं ते खांब वगैरे लावलेले आहेत, त्या माणसं चढतात आणि म्हणजे त्यांच्या अंगात आपण असं म्हणतो की भूत खेत काय गेल पिशाच्च गेलं असेल तर तिथं उतरतं आणि तिथं ती माणसं म्हणजे म्हातारी माणसं ते खांबावर चढतात की ज्यांना एक पाऊल चढता येत नाही. अध्यात्म आणि ती गोष्ट एकत्र करू नका. त्या गोष्टीमध्ये जे 1%, फक्त 1%, एखादी गोष्ट घडते आणि ही अध्यात्मातली माणसं त्या 1%ला 99% अध्यात्माशी जोडतात. यांच्या अंगात येतं, यांच्या मुखात न बोलतात ते हेच बोलतात. मग त्यांना स्वतःला जीवनामध्ये एवढ्या अडचणी का? ते स्वतः त्याच्यामध्ये का, जसं आता सर म्हणले की गुळवणी महाराजांनी कधी आयुष्यात केलं नाही, मामासाहेब देशपांडेंनी कधी केलं नाही, असे कित्येक आपण ज्यांचा अभ्यास करतो, पांडुरंग शास्त्री आठवले होते, त्यांनी केलं नाही. त्यांना तर करोडपती सगळ्यांना होता आला असतं, म्हणजे लाखोपती झाले असते, करोडपती झालेले असते. स्वामी समर्थांचे जे खरंच भक्त आहेत त्यांनी या गोष्टी कधी केल्या नाही. पण आज यांचा बाजार मांडून त्याचं भांडवल करून, बरं त्यातल्या जसं म्हणतात ना की ओरिजिनल कुठलं डुप्लिकेट कुठलं, खरंच आहे का? खरंच आहे का? एखाद्या स्वामींचं जेव्हा चित्र रेखाटलं जातं, साने सरांशी मागं बोलणं झालं तर एखादा स्वामींच्या गळ्यामध्ये कंठा सुंदर काढला होता त्यांनी, खूप सुंदर कंठा होता. पण माझ्या मनामध्ये प्रश्न काय कुठनं सुरुवात होते याचं मी तुम्हाला सांगतो. तो सुंदर कंठा होता आणि त्यांना म्हटलं साने सर कंठा खूप सुंदर काढला गेला, छान दिसतोय. ही त्यांची कल्पना आहे की स्वामींना कसं सजवायचं. जसं आपण घरामध्ये पूजन करतो, ते आपण फुलं घेतल्यानंतर आपले देव आपण कसे सजवायचे ते आपलं आपण ठरवतो की आपल्याला त्यांनी प्रसन्न मनाला वाटतं. तसं त्यांना हे करताना प्रसन्न वाटलं. त्यांनी एका याच्यामध्ये म्हणजे गळ्यामध्ये देवीचा फोटो पण काढला होता. माझ्याकडे तेव्हा एक जण आले की आम्हाला असं हे करून घ्यायचं आहे, तर मी घेऊ का? म्हटलं हे कुठं पाहिलंय? तर ते म्हटले फोटोत पाहिलं. अहो म्हटलं ती त्यांची कल्पना आहे, त्यांना ते छान वाटलं म्हणून त्यांनी ते काढलेलं आहे. पण होतं कसं, हे स्वामी परिधान करायचंय हे स्वामींचं असंच होतं, हे जोडलं जातं, मग त्या वस्तूंची निर्मिती होते आणि ह्या निर्मितींचं भांडवल करून त्याच्यामध्ये तुम्हाला मिसगाईड केलं जातं. पण दादा फ्रँकली मी सांगतो, ह्याच्यामध्ये मला मिसगाईड वाटत नाही. तो व्यक्ती स्वतःच काहीतरी आपल्या डोक्यात काहीतरी बनवतात. माझ्या घरी सांगतो, बायकोला हवं की स्वामींचा असा आशीर्वाद देणारा मुद्रा फोटो हवा. मग कोणाकडे आम्ही गेलो होतो, त्यांनी सांगितलं म्हणजे असा आशीर्वाद देणारा फोटो असतो त्याच्यातच फक्त स्वामी असतात का? दुसऱ्या फोटोमध्ये स्वामी नाही का? उत्तर नाही. साधं आहे. तुम्ही एक बुंदीचा लाडू घ्या, त्यातली एक कळी खाल्ली तरी तो बुंदीचा लाडूच खाल्ला, 10 खाल्ल्यात तरी बुंदीचा लाडू खाल्ला, साखरेचा एक कण खाल्लं तरी साखर खाल्लीत आणि एवढी घेतलीत तरी साखर खाल्ली. ते कसं खाल्लं ह्या गोष्टींवरती आपण लक्ष न देणं आणि मुळाच्या अभ्यासापासून आपण लांब जाणं ना की हा प्रॉब्लेम होतो. आणि ह्याच्यातनं लक्षात घ्या, ह्याच्यातनं फक्त तुमचे खिसे खाली होणार आहेत, खिसे मोकळे होणारे, तुमचे प्रॉब्लेम्स अडचणी जिथं आहेत तिथंच राहणार आहेत. त्यामुळं एका माझ्या ऑफिसच्या जवळच एकांचं ह्याच्यात आहे. ह्याच्यात होतं कसं मी तुम्हाला सांगतो. माझ्या इथं गर्दी जमायला लागली, तुमच्या इथं गर्दी जमत नाही. ह्या गोष्टी मूर्खासारख्या त्या माणसाच्या डोक्यात येतात. तत्वाशी खेळताय. ही तत्व आहेत. आज आपण ह्याच्यात जे स्टेशनवर महाराज आहेत ते सुद्धा तत्व आहे, खेळायचं नाही.
शंकर महाराज तत्व आहे, त्याला तत्व हे नेहमी समजून घ्यायचं असतं, त्याचा अभ्यास करायचा असतो. अक्कलकोट स्वामी तत्व आहेत, त्याचा अभ्यास करा. ह्यांच्यात हे आहेत, त्यांच्या मुखातनं हे बोलतायत आणि तेच उत्तर देतायत. हे अजून ह्याच्यातनं बाहेर पडणं तुम्ही खूप गरजेचं आहे. जर नाही पडलात तर तुम्ही तुमची पुढची पिढी संपवताय, एवढं मात्र निश्चित आहे. कारण हे असं घडत नाही. आणि तुम्ही जर असं खरंच कोणाचं चॅलेंज असेल की ज्यांनी हा आता व्हिडिओ गेला की आपण म्हणतो ना की एखाद्याला आपण बोट दाखवलं तिथपर्यंत तो व्हिडिओ आपोआप पोहोचतो. तर माझं त्या माणसाला, त्या माता भगिनी बंधू कोणी असेल त्यांना स्पष्ट आव्हान आहे, त्यांनी मला प्रूव्ह करून दाखवतो. मी ते कुठेही असो, मी तिथं येतो, त्यांनी मला प्रूव्ह करून दाखवावं. हे त्यांच्या मुखातनं महाराजच बोलतायत किंवा त्यांच्यामध्ये महाराज शिरलेत किंवा स्वामी शिरले, हे त्यांनी माझं आव्हान आहे, प्रूव्ह करून दाखवावं. होत नाही. तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळू नका. तुम्हाला पैसे हवेत, तुम्ही मागून घ्या, पण तुम्ही तत्वाच्या नावाखाली कृपा करून लोकांची दिशाभूल करू नका. लोकांनीही त्याची दिशाभूल करून घेऊ नये. आपण गजानन महाराजांची पोथी असतो, स्वामींची असो, इतर कुठल्या पोथ्या असो, त्याच्यामध्ये कित्येक उदाहरणं अशी वाचलेली आहेत की लोकांनी त्याच्यात सोंग घेतलेला आहे आणि मग त्या महाराजांनी वगैरे त्यांना काठीनी मारलेलं आहे, उसानी मारलेलं आहे आणि डोंगी माणशी कसे असतात हे त्या पोथ्यांमध्ये वाचलेलं आहे. आपण ते वाचून सुद्धा जर ह्या मार्गांवरती जर जात असू तर आपलं हे जाणं अतिशय चुकीचं आहे. जे दिलेलं आहे ना, श्री स्वामी समर्थ नामस्मरण गोंदवलेकर महाराजांनी तिसरं दिलंच नाही ना. श्रीराम जयराम जय जयराम एवढाच हे म्हणा, तुमचं सगळं जर गोष्टी किंवा जे त्रास आहेत ना ते जातील. आणि परत सांगितलं, कर्जबाजारी झालात ना तर कर्जबाजारी मी का झालो ह्याचं कारण शोधा. आजारी पडलो तर कुठल्या तरी माझ्या कर्माचा हा दोष आहे, तो माझा आजार माझ्या देहात आलाय आणि तो मला भोगाचा आहे, म्हणून जा. आणि तेव्हा तुम्ही महाराजांना बसल्या जागी विनवणी करा की असं काही नाहीये की इथंच सापडतील. ह्या जगतामध्ये प्रत्येक कणात भगवंत जर असेल किंवा आहेच, तर तुम्ही जिथं बसाल ना तेच घर असतं. स्वामींचं घर वेगळं नसतं, स्वामींची शाळा वेगळी नसते. हे सगळ्या दिलेल्या गोष्टी ह्या मनुष्याला अट्रॅक्ट करण्यासाठी एक सुंदर सजावट जेव्हा केली जाते तेव्हा मनुष्य तिथं आपोआप खेचला जातो. पण ज्या गोष्टी ह्या माणसं करतात त्यांच्या लक्षात येत नाही की आपण ह्या एक आध्यात्मिक याच्यामध्ये जेव्हा ज्याची त्या शास्त्राची, त्या तंत्राची, त्या मंत्राची, त्या देवतेची प्रतारणा करतो तेव्हा आपल्याला जास्त भोगायला लागतं. दादा याच्यावरनं तुम्हाला एक सांगतो की देव माझा चालू झाला 3 वर्षापूर्वी. माझा हा प्रवास 40 वर्षाचा आहे. म्हणजे माझ्या फॅमिलीचा स्वामींचा आहे 100 इयर्स ॲटलिस्ट. कारण स्वामींचा गिरगावाचा मठ, त्याच्या पुढे ते आहे कांदेवाडीमध्ये. कांदेवाडीमध्ये लक्ष्मी बिल्डिंगमध्ये माझ्या वडिलांचा जन्म वगैरे तिकडेच झाला. मी काय ऑब्झर्व केलेलं आहे की हे ट्रेंड्स असतात. मध्ये पूर्वी एक पिक्चर आला संतोषी माता, सगळे संतोषी माझ्या मध्ये एक ट्रेंड आला महादेव, मग ते सगळं महादेवाला दूध पाजायला बस. बरोबर आहे. नंतर साईबाबांचा एक ट्रेंड आला होता, आता सगळीकडे साईबाबांच्या मंदिरं झाली. इतकं झालं की लोक सोडून कोणतरी नवीन आता शोधतात, त्याचाच फायदा घेतात ना. आणि याच्यामध्ये ना काय ऑब्झर्व केलंय की हे जे शेवटी हातात काय उरलं तर ठणठण गोपाळ. जर हे सगळं सोडून जर गोंदवलेकर महाराजांच्या इकडे जाऊन जर तिकडे जर त्यांची जी दीक्षा वगैरे घेतली, असे कित्येक मी आता उदाहरणं बघतोय की गेले तिकडे बसले, तिकडे समोरून त्यांनी जे प्रामाणिकपणे त्यांची ती नामजपाची सेवा केली आणि होतात त्या गोष्टी कामं अगदी नक्की होतात त्या. त्याचं आता हा जो ट्रेंड जसा म्हटला की तसा तो ट्रेंड आलाय. मध्ये आपण टीव्हीवरती सिरियल होती, बाळूमामांची सिरियल होती, ते झाल्यानंतर त्यांच्या पाठीमागे लोक धावली, पाय ठेवायला जागा नसते तिकडे. त्याच्यानंतर अगोदर ह्यांची आपली जेजुरीची सिरियल होती, खंडोबाची सिरियल होती, की लोक खंडोबाला जायला लागली. काय आहे, जिथं
आपण का ग्रासलोय ना ह्याचं तुम्ही जर उत्तर शोधायचा प्रयत्न केलात ना तरच तुमचं काम होणार आहे. अन्यथा 10 ठिकाणी जाऊन कामं होणार नाही. संस्थांचं म्हणाल तर संस्थांचा परवा सुद्धा एक लेख वाचला, तो आर्थिक गोष्टीतनं आहे की ज्याचं इन्कम कमी पण तो उत्तम मॅनेजमेंट आहे. आणि कित्येक संस्थांसुद्धा आत्ता असे आहेत की ती बदनाम होत चाललेली आहेत. म्हणजे त्याच्यातलं देवत्वच संपत चाललेलं आहे. जिथं ज्या महाराजांनी, ज्या साईबाबांनी पाण्याच्या दिव्याची ज्योत पेटवली, तिथं आता एवढं व्यवहार पार्किंगला गेलं तरी 400-400, 500-500 रुपये घेतात. आणि आपण काय असतं, आंधळ भक्ती जेव्हा मनुष्य करतो तेव्हा मग तिथं जातो आणि मग त्याच्यातनं ते देतो की ठीक आहे आपण बाबांना चाललेलो आहे. आणि मग त्याच्यातनं तुम्ही परत पुढं दर्शनासाठी हे सगळं करता. या सगळ्या गोष्टी तुम्ही करा, पण एक जर तुमच्या घरातच तुम्हाला मिळत असतील किंवा जिथं तुम्ही बसला तिथंच मिळत असतील ना, त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बसाल तिथं नामस्मरण हा गोंदवलेकर महाराजांनी दिलेला सोपा मंत्र हा तुम्हाला आचरणात आणणं गरजेचं आहे. परत सांगतो की 2-2, 5-5 तास लाईनीमध्ये उभं राहून तुम्ही तुमचा वेळ हा वाया घालवत आहात. का वाया घालवत आहात? जर तुम्ही जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही अक्कलकोटला गेलात आणि 4 तास उभा राहिलात, पांडुरंगाच्या द्वारी गेलात 6 तास उभं राहिलात, नक्की राहा. तिथं ते तत्व आहे. पण जिथं नाहीये तिथं जाऊन तुम्ही जर खत पाणी घालायचा जर प्रयत्न केला स्वतःच्या ह्यानी, तर तुमचं नुकसानही होणार आहे, तुम्हाला प्राप्ती काही होणार आहे आणि ज्यांनी हे उभं केलेलं आहे ना तो मात्र नक्कीच श्रीमंत होणार आहे. आज जसं ह्या माणसाचा सापडला गेला त्याच्या आधी एक आपले आध्यात्मिक गुरु सापडले गेले की जे तुरुंगात त्याच्यामध्ये होते, की ज्यांचे आश्रम, की ज्यांची औषधाची दुकानं, हे सगळं आजही सगळा बाजार, सगळ्या गोष्टी ह्या चालू आहेत. आपण काय घ्यायला जातो हे माणसाला कळत नाही आणि तो त्याच्यामध्ये अडकून राहतो. तुम्हाला सेवा करायची आहे, मूळ ठिकाणी जाऊन करा आणि घरापासून करा. कित्येक मंदिरं अशी आहेत फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून तयार केलेली मंदिर आहे. हे उत्पन्नाच्या साधनापासून शेगाव सारखं संस्थान, मी शेगावला जातो म्हणून मी तसं प्रमोट करत नाहीये. शेगावला जायला तुम्हाला फक्त इथनं तिथपर्यंत जे तिकीट असतं तेवढंच द्यायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला 1 रुपया कशाला खर्च नसतो. ती खोलीचे सुद्धा 50, 500, 150, 200 त्यांच्या नियमानुसार त्या खोल्या देतात. आणि त्यांचे नियम आहेत. कुठेही तुम्हाला अडचण येत नाही, थोडेसे पेशन्स ठेवायला लागतात. पण इतर ठिकाणी ते सगळं चार्जेबल गोष्टीत आहेत. हे व्यावहारिक झालं. सेवा करताना अशी तुम्ही जर हे मनात घेतलं नाही, आज पुण्यतिथी असो, जयंती असो, जेवढी मंदिर उभं राहणार, यापुढं तशी त्याची वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डबलच ती होत राहणार. आज 5 आहेत, उद्या 10 आहेत आणि लोक इतकी हे असतात, कमकुवत मनाचे असतात आणि लोकांना नावं ठेवत नाही त्यांचे अडचणी थोड्या, कारण त्यांची सहनशक्ती संपलेली असते. कारण ती स्वतःवर विश्वासच नाही, लगेचच पाहिजे, तर तसं नाही होत. प्रत्येक गोष्टीला बी पेरल्यावरती आंबा येत नाही, त्याला प्रोसेस आहे. गर्भधारणा झाल्यानंतर 2 दिवसात मूल होत नाही, त्याला 9 महिने 9 दिवस त्या आईला ते पोटात वाढवायला लागतं. मग एवढ्या सगळ्या गोष्टी, सगळी उदाहरणं आपल्या समोर असताना आपण या गोष्टींच्या पाठीमागे लागणं अतिशय चुकीचं आहे. इथला अंगारा घेतला तर अमुक होईल, तिथला प्रसाद घेतला तर असं होईल, तिथनं आम्हाला फायदा होतो, तिथनं होतो. खात्रीने सांगतो की याच्यामध्ये बऱ्यापैकी मीडियाचा हात असतो, की याच्यात ॲडव्हर्टाईज करून, कारण त्यांना पैसे मिळत असतात त्या गोष्टींचे, की तुम्ही इथनं अमुक हे तयार करा, आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय म्हणजे चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मांडल्या जातात. दादा याच्यानं ना मी मीडियावाला आहे, एक्झाम्पल्स देतो तुम्हाला याच्यामध्ये. आता माझ्यासारखा व्यक्ती माझ्या वाटेला कोणी जात नाही, कारण मी 63 स्वभावाचा कन्सिडर केल्या जातात, माझ्यापासून दूर पडतात ही लोक. पण जी लोक जातात मीडियावाले, त्यांना दाखवतात मी तुझा हा आवडता रंग आहे, की तुझ्या आयुष्यामध्ये अशी अशी व्यक्ती खूप इम्पॉर्टंट होऊन गेली, तुझ्या
मला तुझा पास्ट दिसतंय आणि पास्ट मधल्या गोष्टी सांगतात आणि खऱ्या गोष्टी सांगतात. खोटं नाही, ते खोट्या गोष्टी सांगतात. तो व्यक्ती इतका लट्टू बनून जातोय, बाबा हाच आहे. अरे तू जेव्हा मीडिया, जेव्हा तू एक एक चॅनल चालवतो, तुझी पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की वेंटिंग आउट प्रोसेस असते अगदी की हा व्यक्ती खराच आहे की हा व्यक्ती काय दुसरंच काहीतरी याच्याकडे आहे. ते करतच नाही लोक. नाही, ते त्याचं कारण असं आहे की जसं म्हटलं की पास्ट रिग्रेशन. आता बघा, पास्ट रिग्रेशन करणारी काही बोट म्हणजे आपण म्हणतो ना की हातातली बोटं मोजणारीच माणसं होती 2-3. आता इतकी झाली आहेत की जो तो उठतो पास्ट रिग्रेशन, मागच्या जन्मात जरा जरा ते कळायला लागलं, जना जना प्राण्यांचं शास्त्र कळायला लागलं, जना जना आता अवतार वाटायला लागला. ह्या सगळ्या एक छोट्या छोटे कोर्सेस, क्रॅश कोर्स जर आता याच्यावर बघितले तर त्याच्यात करून ह्या गोष्टी करतात की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पास्ट रिग्रेशन तुम्हाला आम्ही शिकवू, उद्यापासून यायला लागेल. म्हणजे इतकं हसून गंमत वाटते. 8 तासात जी गोष्ट कित्येक माणसांना कित्येक वर्षाची तपश्चर्या करून, साधना करून, अभ्यास करून त्याच्यामध्ये एक पास्ट रिग्रेशन करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री स्मिता जयकर ताई आहेत की त्या पास्ट रिग्रेशन करतात, उत्तम करतात. त्यांना ती ती विद्या त्या शिकल्या आहेत. किंवा जे आपण म्हणतो ना की रायटिंग करतात की त्याच्यामध्ये जे आहे, ही विद्या ते शिकलेत. शिक्षण वेगळं असतं आणि एखादी गोष्ट तुम्हाला जसं म्हणतो ना की ते त्या ह्याच्याशी ॲस्ट्रल वर्ल्डशी कनेक्ट होतात. हे शिक्षण, हे त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. तेव्हाच्या ह्याच्यातनं प्रामाणिकपणे शिक्षण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या आपण म्हणतो की ह्यांना काय पाहिजे काय नाही ते जोडलं जातं, लिहिलं जातं. आज आपण नाडी शास्त्र जे बघितलं की अंगठा देतो, पण त्या अंगठ्यातनं आपल्याला कळतं की आपलं नाव, बायकोचं नाव, आईचं नाव हे कळतं. आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे कसं काय यांच्याकडे तर सगळं आहे आपलं. आणि मग तो अभ्यास सुद्धा मर्यादित आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फक्त आत्ताची नावं कळतात, त्याच्यात तुम्हाला भूतकाळ कळत नाही आणि भविष्यकाळही कळत नाही आणि दोन्हींचा उपयोग होत नाही. मला माझ्या आईचं नाव सुरेखा आहे, मला माहिती आहे. मग तुम्ही मला सांगून त्याच्यात वेगळं काय केलं तर नाही. मग त्याचे पैसे तुम्ही वेगळे भरा. मग ते पैसे भरले, हे कशा पद्धतीने वर्क करतं ह्या गोष्टी हे मी तुम्हाला सांगतोय. आपण कुठं फसतो हे सांगतोय की त्याच्यात तुम्हाला तुमच्या घरातल्यांची नावं माहीत नसेल, सांगितलं की आपल्याला असं वाटतं की नाही आता इथं सगळंच आहे, आपल्याला पुढचंही भविष्य कळेल. आणि मनुष्य आशेवर असतो की आज ना उद्या मी करोडपती होईन, आज ना उद्या माझं जर काही शारीरिक अडचण येणार असतील तर माहिती पडेल. कशासाठी? तसं असतं तर भगवंतानी एक तरी ज्योतिषी असा आहे का, एक तरी ह्या जगतामध्ये एक तरी ज्योतिषी असा दाखवा की जो सांगेल की अमुक दिवशीच तुझं मरण आहे. त्याच्याशिवाय तुझं त्यांनी नक्की सांगावं की अमुक दिवशीच तुझं मरण आहे. कारण जन्म आणि मृत्यू हे भगवंतानी त्याच्या हातामध्येच ठेवलेलं आहे. हे फक्त भगवंताशिवाय कोणीही सांगू शकत नाही. त्याच्यासाठी आपण हा आटापिटा कशासाठी करायचा? दादा याच्यात तुम्हाला एक मजा सांगतो. एक ग्रस्त आमच्याकडे यायचा, दरवर्षी यायचा. नॉर्थ इंडियन ग्रस्त होता, भगवे कपडे घातलेला, म्हणजे साधूच्या वेशामध्ये होता. आमच्या घरी आला आणि आजीला सांगितलं, माताजी आप चिंता मत करो, आप और 10 साल जीने वाले हो. तर माताजी, माझी आजी एकदम खुश. 10 वर्ष अजून ती होती, 70s मध्ये होती त्यावेळेला, म्हणजे मी 85-90 वर्षापर्यंत आरामात जगणार वगैरे. जसं ते 10 वर्ष कंप्लीट व्हायला लागले, हिच्या दिवाची दगदग वाढायला लागली. ते तसं इतकं की असतं. ती 10 वर्ष नाही, ती आणखीन 5 वर्ष जगली. पण तो माणूस तर परत कधी पाय ठेवला त्याने नाही, घरामध्ये. तसंच असतं. ते काय असतं, आता एक साधं बघा ना, आज तुम्हाला एखादी व्यक्ती माझ्याकडं आली की माझा असा असा प्रॉब्लेम आहे. त्यांना जर मी सांगितलं, आत्ता त्या असं धरून चाला, एक उदाहरण म्हणून सांगतो. नोकरी नाहीये, धंदा नाहीये, खायचं अडचण आहे, क्रेडिट कार्डची बिलं थकली आहेत, लोकांकडनं उधारी पैसे घेऊन थकलेले आहेत. आता मी काय करावं, याच्यातनं बाहेर पडावं? जर माणूस असा जर तुमच्याकडे समस्या घेऊन आला आणि त्याला मी जर सांगितलं की अजून 3 वर्षांनी तू लाखोपती होणार आहेस, तर त्याचा काही उपयोग आहे का? आत्ताची कंडिशन काय आहे? आत्ताच्या अवस्थेला एक तर पहिलं
त्या माणसाचं तू क्रेडिट काढ. त्याला जबाबदार कोण आहेत? महाराज आहेत का तू आहेस? जाणीव करून दिली जात नाही आणि तिथं मग असे व्यवहार केले जातात की तुम्ही अमुक मंत्र करा म्हणजे तुमचं कर्ज उतरेल. उतरत नाही. तुम्ही घेतलेले आहेत ना पैसे, तुम्हीच खर्च केलेले पैसे आहेत. तुम्हाला नोकरी होती ती का गेली? तुमचा धंदा होता तो का बुडाला? प्रत्येक गोष्टीला कारण असतं आणि त्या कारणांचा अभ्यास करणं हे सुद्धा एक प्रकारे देवाची सेवा म्हणता येईल. पण जर सांगितलं उद्या तू आज तुला पायात घालायला चप्पल नाही आणि सांगितलं की अजून 5 वर्षांनी तू मर्सिडीज बेंझ मध्ये फिरशील, त्या क्षणी त्या माणसाला आनंद वाटतो की मी अजून 5 वर्षांनी हे करेल. तो त्या माणसाचे पैसे देतो, घरी जातो आणि घरच्यांना सांगतो की 5 वर्षांनी आपण मर्सिडीज मध्ये फिरणार आहे. आत्ता खायला काहीच नाहीये, आत्ता उपाशी आहे, त्याचं काय? काही नाही. पण ते 5 वर्षाच्या याच्यासाठी त्याला असं वाटतं की आपण योग्य ठिकाणी गेलो. याच्यामध्ये पण ती लोक सांगतात नाही नाही त्यांनी त्यांना आशा दिली की सगळ्या गोष्टी होतात असं पण बोलणार आहेत. बूस्ट नक्की करावं समोरच्याला, पण कशा पद्धती असं सांगू नये तू काही काळजी करू नको, महाराज तुझी सोय पुढच्या महिन्यात करतील. मग असं त्या माणसाला वाटतं म्हणजे मी काही नाही केलं तरी चालेल. तेच ना, गेम प्लॅन नाही. त्याला तुम्ही असं सांगा की बाबा तू 6 तास कष्ट करतोस ना तर तू 10 तास कष्ट कर, महाराज तुला 1.5 देतील. पण ते 10 तास कष्ट केले तर देतील. बरोबर. त्याच्यात पण हे नाही तुला पुढच्या महिन्यात तुझा लाभ आहे मग त्याच्यामध्ये तुला ह्या गोष्टी प्राप्त होतील. ही फसवणूक आहे. मग ते लॉटरीच्या आणि या गोष्टींच्या पाठी बस सेम गोष्टी इथं आत्ता घडतायत. सेम गोष्टी आत्ता घडत चालल्या. सगळीकडे स्कॅनर लावले जातात. अभिषेक करा, अमुक त्याच्यामध्ये ह्याचे पैसे द्या, तसं पैसे द्या. काहीही त्याच्यामध्ये गरज लागत नाहीये. तुम्ही घरी अभिषेक घरातल्या देवतांवरती करा. आपण त्याच्यावर भाग केलेले आहे. तुम्ही ज्यांच्याकडे जाता त्या आध्यात्मिक गोष्टीतल्या माणसाला विचारा. घरातल्या गणपतीला जर तुम्ही तामणात घेऊन त्याच्यावरती जर अथर्वशीर्षाने अभिषेक केला तर तो सर्वोत्तम अभिषेक होतो. आपण जातो संस्थांमध्ये जातो किंवा कोणीतरी सांगतं की जाऊन तुम्ही ह्या गणपतीला जाऊन अभिषेक करा. ठीक आहे म्हणू, पण तर तुम्ही घरात करा ना. पण आपल्याला विश्वास नसतो, आपण ते करत नाही. आणि नादी तर लागूच नाही. हे सगळं आत्ता नादी. आता बघा ह्या 2 महिन्यामध्ये त्या हातातलं मण्यांचं लोण कमी झालंय. हो, आता ते एकदमच गायब झालंय. ते काय वेगळे वेगळे रंगाचे मणी असायचे आधी, म्हणजे गोल्डन घातले, मित्र घालायचे. मी म्हटलं अरे काय रे आज गोल्डन रंग, आज पांढरा रंग. म्हटलं गोल्डन घातले की पैसे मिळतात आणि ते पांढरे मणी घातले की अजून धंदा किंवा प्रमोशन मिळतं. पूर्ण ट्रेंड थांबला तो. ही त्याच्यात ह्या गोष्टीतनं आज या 2 महिन्याचा तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ ऐकाल तेव्हा अभ्यास करा. हातातल्या माळा मणी निघायला लागले. आता त्याच्यातनं लोक बाहेर पडायला लागले कारण आता नवीन काहीतरी हवं लोकांना. इव्हन तुम्हाला सांगतो वर्षापूर्वी लबुबू नावाची एक मॉन्स्टर डॉल होती, 1,500ला भेटत होती. आता ती 150 रुपयाला भेटते. कारण झालं ना, त्याचं महत्व संपलं. आज या माळा 10 रुपयाला तुळशीबागेत विकत मिळतात. म्हणजे तेव्हा लोकांनी 10,000 रुपयाच्या घेऊन त्यांचा होता तेव्हा त्यांनी तो व्यवसाय सगळा केलेला. पण आज त्याच्यामध्ये हातात घालणं आणि असं हे घातल्यानंतर तुम्ही गंमत म्हणून म्हणतात ना की मला असं एक आवडतं, मला फॅशनेबल राहायला आवडतं, तर घाला. पण अमुक पैसे कमवण्यासाठी, अमुक मानसिक शांतीसाठी किंवा ह्या गोष्टींसाठी मी आता ह्या घालतोय, मला इस्टेट मिळेल, हे मिळत नाही. ही याच्यासाठी. आणि आता त्याची क्रेज कमी झाली. आता जी क्रेज आलेली आहे ही नवीन आलेली आहे. आता 10 पैकी 8 जणांच्या अंगातच महाराजांनी हे येतात. आता ही नवीन क्रेज चालू झाली. ती सुद्धा 2-3 महिन्यातच संपणार आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा